चल चल सब नवीन तुम्ही विचारा की मम्मीला. हे नको नको तू बोल की. मी नाही तुम्ही बोला तुमचं. त्यावेळी मला पुढे ढकलते. विचारा. मम्मी मम्मी चला की ओ या की बाहेर. ये सपने कवे व्हा इथं बाहेर तुम्ही. मी नसते बाहेर. असं काय करताय अहो कुठे त्या तुमच्या एक सुनबाईंचं एवढं बोलणं मनावर घेताय. हा लक्ष्मीपूजन आहे चला की. तुमची एवढी लक्ष्मी सारखी सून तुम्हाला विनंती करतेय. जास्त झालं का. आव मम्मी तुम्ही नसताना कसं होईल लक्ष्मीपूजन. या की लवकर बाहेर. काय माझ्या वाचून कोणाचं आडून राहत नाही. चला नाही घाईत ना मला नाही यायचं पूजेला. काय झालं. हो बघा की सत्या भाऊजी मम्मी रुसून बसल्यात बाहेरच यायला तयार नाही. आता पूजेसाठी तर अख्खं भवानी नगर जमलंय बाहेर. लोकांना काय सांगायचं आता. मग काय तर. बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जावा मी तिला घेऊन येतो. हा ठीक आहे चल ग फोटो काढू. मम्मी सत्या मी बाहेर येणार नाही. मला नाही ऐकायचं काही. मला बोलायचं नाही तुझ्याशी. जा. मम्मी अगं बाहेर लोक जमलेत त्यांना काय सांगायचं आहे. मग सांग की त्यासनी जाऊन. का घरात मम्मी साहेबाचा बाहेरची लोक येऊन त्यांचा कसा उद्धार करते ती जाऊन सांग त्यासनी. मम्मी तू उगाच मनाला लावून घेतेस. ये बाहेर. हे बघ सत्या तुला सांगितलं ना मला बोलायचं नाही तुझ्याशी. जा इथनं. मम्मी तुला माझी शपथ आहे एकदा दरवाजा उघड आणि माझं म्हणणं काय ते तरी ऐकून घे. हे बघ सत्या दर टायमाला तू स्वतःची शपथ घालून मला म्हणू शकत नाहीस. मला नाही करायची पूजा. ज्या घरची लक्ष्मी नाराज असेल तिथं लक्ष्मीपूजन कशाला करायचंय. मम्मी हे बघ तू उगाच विषय वाढवतेस. अगं त्यांना वरून प्रेशर आहे. ऑर्डर आहेत त्यांना तशा आणि आपल्या काळजीपोटीच करतात ना ते सगळे. तुमच्यासारख्या कोत्या मनाच्या बाईच्या घरात पुन्हा याला वेळ नाही लागलं. मला तुमच्या घराशी कवाच नातं तोडले. सत्या तू त्या पुरीचं कौतुक कसं काय करू शकतोस. ज्या पुरीनं तुला एवढी भडबडी जखम दिली. ज्या पुरीनं तुला एकटं पाडलं. ज्या पुरीनं तुला फसवलं तरी बी तू एवढा तिच्या बाजूने कसं काय कनवळू झालास. तिची बाजून कशाला बोलतोस मला. मम्मी हे बघ मी कुणाची बाजू घेत नाही. वाघमाऱ्यांच्या जागी दुसरे कुठले पण पोलीस ऑफिसर असते ना तरी मी त्यांचीच बाजू घेतली असते. मम्मी तू इथे बस. इथं बस. मम्मी हे बघ पोलिसांचं असं म्हणणं आहे की आपल्यावर जर काही संकट आलं तर अख्खा सातारा अस्थिर होईल. ते चालणार आहे का तुला. अगं त्यांची जबाबदारी आहे ती म्हणून करतात ना ते सगळं. हे बघ सत्या तिने बेट जी वागली ती चुकीची वागली. आता माझ्या घरातनं मीच बाहेर पडायचं नाही म्हणजे. बर त्यांच्याकडं मी तुझी माफी मागतो. बस आता तरी चल पूजेला. मम्मी हे बघ बाहेरची माणसं येणार आहेत ना ती फक्त मला नाही तर तुला बी भेटायला येणार आहेत. अगं कोण आहेस तू. एका पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष आहेस. बायकांना तुला भेटायचं असतं. त्यांचं गारानं तुझ्या समोर मांडायचं असतं. तुझ्या समोर मन मोकळं करायचं असतं. तेवढ्या विश्वासानं तुझ्याकडे येणार आणि मी त्यांना काय सांगू की तुमच्या महिला प्रदेशाध्यक्ष अशा रुसून बसलेत. हे सांगू मी. ठीक आहे तुला जर आता हेच चालणार असेल तर मी असंच सांगतो त्यांना. थांब सत्या तू आता एवढं म्हणतोस तर येते मी. म्हणजे कसं आता मला ठाव आहे का मी फक्त तुझी मम्मी नाही तर मी अख्ख्या साताऱ्याची मम्मी साहेब झाली आहे. आणि शिंपल आणि शिवीत महिला प्रदेश अध्यक्ष बी आहे ना. आणि तेव्हा मला माझे कर्तव्य पार पाडावे लागतील. तेव्हा सांग मी येते म्हणून. शाबास. चल आता लक्ष्मीपूजन करायचं आहे ना मग घरची लक्ष्मी असायला पाहिजे. चला चल. चल काय अशी येणार आहेस तू. अगं तुझा पोरगा एवढा रुबाबदार भारी तयार झालाय आणि तू अशीच येणार आहेस. नाही माझ्या लेकरा कोकरा वागरा मी रेडी होऊन येते आणि मॅचिंग करते. बर त्या सपनीला कवीला पाठव मला रेडी व्हायला तयार व्हायला. बस
काय चाललंय या घरात तेच कळत नाही. एकाच तोंड इकडे तर एकाच तोंड तिकडं, 10 तोंड 10 ठिकाणी. काय तर एकट्या युवराजाने काय काय म्हणून करायचं बघितलं का? आता हे तर कुर्ता अडकवलाय पांढरा. अरे दाजी येतोय. ओ दाजी, अहो तिकडे काय करताय दाजी? अहो माणसं गोळा झाली बाहेर, त्यांची तयारी केली का नाही दाजी? हिला झोपलं काय उपयोग आहे दाजी? मेवणं पाहुणं मला काय महाराज विचारा का तुमचा? अहो नाही दाजी, काय करत होता तुम्ही? झोपला होता काय? का तुम्हाला जागा करत होतो? काय दाजी, बाहेर लोक जमली ती त्यांची तयारी बिरी केली का नाही? अहो मेवणं पाहुणं लोक जमून काय उपयोग आहे? उत्सव मूर्ती अजून तयार नाही तर. आता ही उत्सव मूर्ती कोण? मला तुम्ही लोक काय सांगत नाही बरं का? तुम्ही एकतर प्लॅन केलेला पण सांगत नाही, मम्मी पण मला सांगत नाही उत्सव मूर्ती कोण आहे. कोण आहे आता उत्सव मूर्ती? कसलं एक हुबलाग नमुना माझ्या वाटायला आल्यात काय माहिती. आणि मम्मी सासू बद्दल बोलतोय मी. एकच उत्सव मूर्ती, मम्मी सासू. नाही जमलं. भावना महत्वाचे, भावना महत्वाचे. काय लोक जमून काय उपयोग नाही. मम्मी अजून तयार नाही, रुसून बसली ती. टेन्शन घेऊ नका, मम्मी तयार होते, येतो म्हण. सगळ्यांना दीपावलीच्या 4 डंपर वाळू भरून शुभेच्छा. शुभेच्छुक बप्पू शेठ, सत्य दादा. अरे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली बाबा. हॅपी दिवाळी. माझ्या पाया नको. लिमिटेड मित्र मंडळ हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अमित हॅपी दिवाळी. बाप्पा शेठ. पप्पा हॅपी दिवाळी. काय नाही, जरा रुसला असेल बाकी चालेल. काय पप्पू शेठ, जेल मधला पाहुणचार कसा वाटला? एक नंबर, फर्स्ट क्लास. अहो तुम्हाला सांगतो, आता माझ्या ओळखी वरपर्यंत मासे, मटन, चिकन सगळं येत होतं मला जेलमध्ये. पण पप्पा, मी एक गोष्ट शिकलो बघा. काय शिकलास बाबा? दोस्तीत कुस्ती करणारे मित्र ठेवायचेच नाहीत आयुष्यात. सत्य त्याला सांग, मारे नाही तर मी त्याला. तू ग बस, शांत राहा जरा. आणि पप्पू शेठ, आता जरा सांभाळू ना. वाघमारे मॅडम आल्यात, नाहीतर कानाखाली फटाके फोडतील तुमच्या. बलमा, सगळ्या पोलिसांना बी आरतीला बोलव. सगळ्या